चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे. मधुचंद्राची रात्र संपली तरी प्रेम संपेना भाग 1. लग्नाला 2च दिवस झाले होते. घरभर अजूनही नव्या नात्यांचा सुगंध दरवळत होता. मधुचंद्रासाठी सागर आणि सायली एका सुंदर डोंगराळ ठिकाणी गेले होते. त्या रात्री चांदणं आकाशात भरभरून पसरलेलं होतं. थंड वाऱ्याची झुळूक आणि शांत वातावरणात दोघेही एकमेकांच्या सहवासात हरवून गेले होते. मधुचंद्राची रात्र कधी सुरू झाली आणि कधी संपली हे त्यांनाच कळलं नाही. पहाटेच्या कोवळ्या किरणांनी खिडकीतून डोकावताच सायलीने अलगद डोळे उघडले. तिच्या शेजारी सागर शांतपणे झोपला होता. त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून तिच्या ओठावर नकळत हसू उमटलं. तिने हलके त्याच्या केसावरून हात फिरवला. सागर जागा झाला आणि तिच्याकडे पाहत म्हणाला, "काय गं, इतक्या सकाळी उठलीस?" सायली हसत म्हणाली, "रात्र संपली म्हणून." सागर तिचा हात हातात घेत म्हणाला, "रात्र संपली असेल, पण आपलं प्रेम कधीच संपणार नाही." त्या एका वाक्याने सायलीच्या मनात आनंदाची लहर उठली. दोघेही बाल्कनीत जाऊन उभे राहिले. समोर धुक्यांनी झाकलेलं डोंगर आणि उगवता सूर्य दिसत होता. त्या सुंदर दृश्यापेक्षाही त्यांना एकमेकांची साथ जास्त सुंदर वाटत होती. दिवस मागून दिवस जात होते. मधुचंद्र संपला, सुट्ट्या संपल्या आणि दोघेही त्यांच्या नेहमीच्या आयुष्यात परतले. पण त्यांच्या प्रेमात मात्र काहीच बदल झाला नाही. सकाळी कामावर जाताना सागर सायलीसाठी छोट्या चिठ्ठ्या ठेवायचा. "स्वतःची काळजी घे, तुझं हसू माझा दिवस सुंदर करतं." अशा साध्या शब्दांनी सायलीचा दिवस उजळून निघायचा. सायलीही त्याच्यासाठी त्याच्या आवडीचा चहा बनवायची. थकून आल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचं हसू परत आणण्यासाठी गप्पा मारायची. त्याच्या प्रेमात मोठमोठे दिखावे नव्हते, पण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप मोठं प्रेम दडलेलं होतं. एक दिवस सायलीने विचारलं, "सागर, तुला कधी वाटतं का की मधुचंद्राचे दिवस परत यावेत?" सागर हसला. तिच्या डोळ्यात पाहत तो म्हणाला, "आपला मधुचंद्र कधी संपलाच कुठे आहे? प्रत्येक सकाळ, प्रत्येक संध्याकाळ, तुझ्यासोबतच प्रत्येक क्षण माझ्यासाठी मधुचंद्रासारखाच आहे." सायलीच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले. तिने त्याचा हात घट्ट पकडला. त्याच क्षणी तिला जाणवलं की खरं प्रेम फक्त एका रात्रीचं किंवा काही दिवसांचं नसतं. ते आयुष्यभर टिकणारं असतं. मधुचंद्राची रात्र संपली होती, पण त्यांच्या प्रेमाची कहाणी नुकतीच सुरू झाली होती. काळ पुढे सरकत होता, ऋतू बदलत होते, पण त्यांच्या नात्यातील ऊब तशीच कायम होती. कारण त्यांचं प्रेम फक्त एका सुंदर रात्रीवर आदरलेलं नव्हतं, तर विश्वास, काळजी आणि एकमेकांसाठी जगण्याच्या भावनेवर उभं होतं. आणि म्हणूनच मधुचंद्राची रात्र संपली तरी त्यांचं प्रेम कधीच संपलं नाही. मधुचंद्राची रात्र संपली होती, पण सागर आणि सायलीच्या मनातलं प्रेम दिवसेंदिवस अधिकच फुलत होतं. लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवस स्वप्नासारखे जात होते. सकाळी उठल्यावर एकमेकांचा चेहरा पाहणं, एकत्र चहा पिणं, छोट्या छोट्या गोष्टीवर हसणं, हेच त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण बनले होते. एके दिवशी सायली स्वयंपाकघरात काम करत होती. सागर ऑफिसला जाण्याची तयारी करत होता. अचानक तो तिच्या मागे जाऊन उभा राहिला. "काय करताय साहेब?" सायलीने हसत विचारलं. "माझ्या बायकोकडे पाहतोय," सागर खट्याळपणे म्हणाला. "असं काय नवीन आहे?"
नवीन काही नाही, पण रोज तुला पाहिलं की पुन्हा प्रेमात पडल्यासारखं वाटतं. सायलीच्या गालावर हलकीशी लाली पसरली. तिने नजर खाली केली, पण मनातून ती खूप आनंद झाली होती. दिवस पुढे सरकत होते. एकमेकांच्या सहवासात त्यांनी अनेक आठवणी तयार केल्या. संध्याकाळी दोघेही घराच्या गच्चीवर बसायचे. थंड वाऱ्यात चहा पीत पीत गप्पा मारायचे. काही वेळा शब्दांची गरजही पडत नसे. फक्त एकमेकांच्या सोबतीत बसूनही पुरेसे वाटायचं. त्या दिवशी आकाशात पूर्ण चंद्र होता. सायली चंद्राकडे पाहत म्हणाली, सागर, तुला माहिती आहे का, लग्नाआधी मला खूप भीती वाटायची. कशाची? नवीन घर, नवीन माणसं आणि सगळ्यात जास्त भीती होती की मला समजून घेणारा जोडीदार मिळेल का नाही. सागरने तिचा हात हातात घेतला आणि आता सायली हसली. आता वाटतं देवाने माझ्यासाठीच तुला निवडलेलं होतं. सागर काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. त्याच्या डोळ्यात प्रेम स्पष्ट दिसत होतं. सायली, आयुष्यात कितीही संकट आली, कितीही वादळं आली, तरी मी तुझा हात कधीच सोडणार नाही. हे ऐकून सायलीच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. आणि मीही नाही. त्या रात्री दोघे बराच वेळ एकमेकांशी बोलत राहिले. त्यांच्या स्वप्नाविषयी, भविष्यातल्या योजनाविषयी, एकत्र जगायचं आयुष्याविषयी. काही महिन्यांनी सागरच्या कामाचा ताण वाढला. तो उशिरा घरी यायला लागला. पण सायलीने कधी तक्रार केली नाही. ती रोज त्याची वाट पाहायची. तो घरी आला की त्यांच्यासाठी गरम जेवण वाढायचे. एक दिवस सागर खूप थकलेला घरी आला. दार उघडताच त्याला घरभर मेणबत्त्यांचा मंद प्रकाश दिसला. हे सगळं काय आहे? तो आश्चर्याने म्हणाला. सायली हसली. आज आपल्याला लग्न होऊन 6 महिने पूर्ण झाले. सागर काही क्षण शांत राहिला. मग तो तिच्याजवळ गेला. माझ्या कामाच्या गडबडीत मी विसरलोही होतो. म्हणून तर आठवण करून दिली. सागरने तिचे दोन्ही हात हातात घेतले. धन्यवाद, माझं आयुष्य इतकं सुंदर बनवल्याबद्दल. त्या रात्री दोघे खूप वेळ जुन्या आठवणींमध्ये रमले. मधुचंद्रातील फोटो पाहिले. एकत्र घालवलेले क्षण आठवले. सायली हसत म्हणाली, मधुचंद्राची ती पहिली रात्र आठवते? सागरही हसला. हो, पण खरं सांगू का? काय? ती रात्र सुंदर होती, पण तुझ्यासोबतचा प्रत्येक दिवस त्याहून सुंदर आहे. सायलीच्या चेहऱ्यावरचं समाधानाचं हसू उमटलं. कारण तिला जाणवलं होतं की प्रेम फक्त एका खास रात्रीत नसतं. प्रेम असतं रोजच्या छोट्या छोट्या क्षणांमध्ये, काळजींमध्ये, विश्वासामध्ये, आयुष्यभर सोबत राहण्याच्या वचनामध्ये. मधुचंद्राची रात्र खूप आधी संपली होती, पण सागर आणि सायलीच्या प्रेमाची पहाट अजूनही तितकीच ताजी, तितकीच सुंदर आणि तितकीच जिवंत होती. आणि सायली त्याच्याकडे काहीशी रागातच डोळे मोठे करून पाहत राहिली. तिचे फुगलेले गाल आणि लाजलेला चेहरा पाहून सागरला पुन्हा हसू आवरलं नाही. काय हसताय एवढं? सायलीने ओठ वाकडे करत विचारलं. काही नाही ग.
मला माहिती आहे तुम्ही माझीच मज्जा उडवताय ना. अगं तुझी मजा नाही उडवत, पण रागात सुद्धा तू इतकी गोड दिसतेस की हसूच आवरत नाही. हे ऐकताच सायलीचा राग आणखी वाढला असल्याचं तिने दाखवलं. पण मनातून मात्र ती खूप खुश झाली होती. ती उठून खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. बाहेर पावसाच्या हलक्या सरी सुरू होत्या. थंड वारा आत येत होता. सागर तिच्या मागे जाऊन उभा राहिला. राणी. बोलू नका माझ्याशी. इतका मोठा गुन्हा केलाय की मी. हो. मग शिक्षा काय आहे? सायलीने त्याच्याकडे वळून पाहिलं. आज पूर्ण दिवस माझं ऐकायचं. बस एवढंच. हो. मंजूर आहे. सागरचं उत्तर ऐकून सायली खुदकन हसली. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद खुलला. दोघेही खाली हॉटेलच्या बागेत फिरायला गेले. पावसामुळे सगळीकडे हिरवेगार निसर्ग खुलून दिसत होता. सायली कधी फुलांकडे पाहत होती तर कधी पावसाच्या थेंबाकडे. तेवढ्यात तिचा पाय घसरला. अरे. क्षणाचाही विलंब न करता सागरने तिचा हात पकडला. काही क्षण दोघांचे डोळे एकमेकात हरवून गेले. सायलीच्या हृदयाची धडधड वाढू लागली. सोडा ना, ते हळूच म्हणाले. जर सोडलं तर पुन्हा पडशील. मी पडणार नाही. मला धोका घ्यायचा नाही. त्या एका वाक्यावर सायलीच्या चेहऱ्यावर गोड हसू उमटलं. कारण तिला जाणवलं होतं की हा माणूस फक्त तिच्यावर प्रेम करतच नाही तर तिची काळजीही तितकीच घेतो. सायंकाळी दोघे तलावाच्या काठी बसले होते. सूर्यास्ताचे रंग पाण्यावर पसरलेले होते. सायली शांतपणे म्हणाली, आर्यन. आपण असेच कायम एकत्र राहू ना. सागरने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, कायम. खरंच. शेवटच्या श्वासापर्यंत. हे ऐकताच सायलीच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. ती त्यांच्या खांद्यावर डोके ठेवून बसली. त्याच क्षणी दोघांनाही वाटत होतं की वेळ तिथेच थांबून जावी. मधुचंद्राची रात्र संपली होती, पण त्यांचं प्रेम प्रत्येक दिवसागणिक अजून गहिरे होत होतं. आणि त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर प्रेमकथा आता खऱ्या अर्थाने सुरू झाली होती. सायलीच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. ती त्याच्या खांद्यावर डोके ठेवून बसली. त्या क्षणी दोघांनाही वाटत होते की वेळ तिथेच थांबून जावी. रात्र खूप झाली होती. दोघेही खोलीत परत आले. दिवसभर फिरल्यामुळे राणी खूप थकली होती. ती बेडवर बसली आणि सागरकडे पाहत म्हणाली, आज तर माझे पायच दुखायला लागलेत. सागर हसत म्हणाला, कोण म्हणलेलं होतं एवढं धावायला? मी धावले नाही. मग पावसात उड्या कोण मारत होतं? सायलीने उशी उचलून त्याच्याकडे फेकली. आर्यन. तो मोठ्याने हसू लागला. थोड्या वेळाने दोघे झोपायची तयारी करू लागले.
सायलीला ब्लँकेट ओढायचं होतं, पण ती घाईघाईत उठताना तिचा तोल गेला. अरे देवा! धप! सायली थेट खाली पडली. क्षणभर शांतता पसरली आणि पुढच्या क्षणी सागर जोरजोरात हसायला लागला. राणी, तू ठीक आहेस ना? सायली रागाने त्याच्याकडे पाहिलं. मी खाली पडले आणि तुम्हाला हसू येते? पण सागरचा हसू काही थांबेना. तो हसत हसत ब्लँकेट अंगावर घेऊन पडून राहिला. खूप लागलं का ग? हो, आणि आता तुमच्याशी बोलणार नाही. अगं पण पडताना तुझा चेहरा इतकं म्हणतात तो पुन्हा हसायला लागला. सायली उठली. तिने उशी उचलली आणि सरळ त्याच्यावर फेकली. आता हसा, अजून हसा. सागर ब्लँकेटमध्ये लपून स्वतःचा बचाव करू लागला. अगं थांब थांब. नाही, आज शिक्षा मिळणार. सायली त्याला उशीने मारत होती आणि तो ब्लँकेटमध्ये लपून हसत होता. काही वेळाने दोघेही शांत झाले. सायली अजूनही रुसून बसली होती. आर्यन तिच्याजवळ आला. सॉरी. नको. अगं खरंच सॉरी. नाही. चल उद्या तुझ्या आवडीची आईस्क्रीम पार्टी करू. सायलीच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं. खरंच? हो. 2 आईस्क्रीम. हां, मंजूर. आणि काही क्षणातच दोघे पुन्हा हसू लागले. कारण त्यांच्या नात्यात रागही होता, भांडणही होतं, पण त्याहून जास्त प्रेम होतं. मधुचंद्राची रात्र संपली होती, पण त्यांच्या प्रेमाचा गोडवा दिवसेंदिवस वाढतच होता. आणि आता सायली झोपेच्या अधीन झाली होती. पण सागरची मस्ती काही कमी होत नव्हती. तो तिच्याकडे पाहत हळूच हसला. माझ्यामध्ये खूप प्रेम आहे आणि मला ते सारखं तुझ्यावर ओतून वाहायला लागतं. सायलीने डोळे अर्धवट उघडले. आता झोपू द्या ना प्लीज. अगं अजून थोडं बोलूया ना. नाही. फक्त 2च मिनटं. तुमची 2 मिनटं म्हणजे 2 तास. हे ऐकून सागर हसू लागला. तो पुन्हा तिच्याजवळ सरकला. सायली उशी डोक्यावर घेतली. आता मी झोपणार आहे, ठीक आहे? खरंच? हो. सायलीला वाटलं आता शांतता मिळाली. पण 2 मिनिटांनी आर्यन पुन्हा म्हणाला, सायली. तुला माहिती आहे का? काय? मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. सायली डोळे न उघडताच उत्तर दिलं. माहिती आहे. किती? खूप. किती खूप? सागर. ती स्वतःही हसायला लागली. मग सागर हळूच तिच्या हातात हात घेतला
सायली, आपण असंच कायम राहूया ना. कधी भांडलो तर शेवटी हसायचं. हो. कधी रुसलो तर एकमेकांना समजून घ्यायचं. हो. आणि कितीही वर्ष झाली तरी असंच प्रेम करायचं. हे ऐकून सायली त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या चेहऱ्यावर सुंदर हसू होतं. वचन. खिडकीबाहेर चंद्रप्रकाश पसरला होता. थंड वाऱ्याची झुळूक आत येत होती. आर्यनने हळूच ब्लँकेट तिच्यावर व्यवस्थित पांघरलं. आता झोप. आणि तुम्ही? मी पण झोपतो. मग दूर नका जाऊ. सागर तिच्याजवळ सरकला. कधीच नाही. सायलीने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि काही क्षणातच ती गाढ झोपी गेली. पण आर्यन मात्र तिच्याकडे पाहत राहिला. कारण त्याला अजूनही विश्वास बसत नव्हता की ही गोड, खट्याळ आणि प्रेमळ मुलगी आता त्याच्या आयुष्याचा कायमचा भाग झाली होती. मधुचंद्राची रात्र संपली होती, पण त्यांच्या प्रेमाचा प्रवास आता प्रत्येक दिवसासोबत आणखी सुंदर होत चालला होता. आणि त्यांच्या प्रेम कथेचं पुढचं पान अजून लिहायचं बाकी होतं.